एकीकडे ठाकरेंच्या शिवसेनेचे 6 खासदार फुटून शिंदेंच्या शिवसेनेत सामील झालेत, तर दुसरीकडे बुधवारी झालेल्या महाविकास आघाडीच्या बैठकीला 60 पैकी 23 आमदारांनी दांडी मारली। त्यामुळे दांडी मारलेल्या आमदारांच्या मनामध्ये नेमकं काय चाललंय याची जोरदार चर्चा आहे। त्यातच उद्धव ठाकरे यांनी या बैठकीमध्ये महाविकास आघाडीची एकी दिसत नसल्याची खंत व्यक्त केली आहे, अशी माहिती मिळते। त्यामुळे पुढच्या काळात महाविकास आघाडीचं काय होणार अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे। पाहूयात। महाविकास आघाडीच्या बैठकीला आमदार का उपस्थित नव्हते हे खरोखरच आत्मचिंतन महाविकास आघाडीच्या सगळ्या नेते मंडळींनी करणं गरजेचं आहे। सहन होत नाही आणि सांगता येत नाही। तुमच्या पक्षामध्ये जे गटबाजी चालू आहे ते आधी सांभाळा आणि मग महाविकास आघाडीची वोट मानणं, महाविकास आघाडी एकसंघ ठेवणं याचा प्रयत्न करा। पण बहुसंख्य आमदार तिथे उपस्थित होते। 23 वगैरे काही गैरहजर नाही, 2-4 जण व्यक्तिगत कारणाने गैरहजर राहिले, काही आजारी होते। कारण आता टायगर बिगर ते गेले, आता कोल्हाच राहिलाय फक्त। आता ऑपरेशन कोल्हा होणार, तर ऑपरेशन कोल्हा बिल्ला काय होत त्याला काय अडचण नाही, आमचा एक सुद्धा राहणार नाही। ठाकरेंच्या शिवसेनेचे 6 खासदार फोडत एकनाथ शिंदे यांनी ऑपरेशन टायगर यशस्वी केलं, तर दुसरीकडे लवकरच ऑपरेशन तुतारी राबवणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली होती। त्यातच आता महाविकास आघाडीच्या आमदारांनी महत्त्वाच्या बैठकीला दांडी मारल्यामुळे अनेक तर्कवितर्क लावले जात आहेत। बुधवारी महाविकास आघाडीची एक महत्त्वाची बैठक पार पडली। या बैठकीत महाविकास आघाडीच्या 60 पैकी तब्बल 23 आमदारांनी दांडी मारली। यावरून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी महाविकास आघाडीच्या एकीबाबत स्पष्टपणे खंत व्यक्त केल्याची माहिती मिळते। महाविकास आघाडी म्हणून आपण एकत्र आहोत असं म्हणतो, पण प्रत्यक्षात सभागृहात आणि जनतेसमोर ती एकी दिसते का असा सवाल उद्धव ठाकरे यांनी या बैठकीत उपस्थित केला। येणाऱ्या काळात विधिमंडळ अधिवेशनात विरोधक म्हणून अधिक प्रभावीपणे आणि एकसंघपणे भूमिका मांडण्याची गरज असल्याचं सुद्धा यावेळेला उद्धव ठाकरेंनी नमूद केलं। तसंच राज्यभर सभा, बैठका आणि आंदोलनही संयुक्तपणे आयोजित करू महाविकास आघाडीची ताकद जनतेसमोर दिसली पाहिजे असं मत उद्धव ठाकरे यांनी मांडल्याची माहिती आहे। महाविकास आघाडीच्या बैठकीला दांडी मारलेले आमदार कोण कोण आहेत त्यावर एक नजर टाकूया। जयंत पाटील, रोहित पवार, उत्तमराव जानकर, संदीप क्षीरसागर, नाना पटोले, विजय वडेट्टीवार, अमित देशमुख, अनिल उर्फ बाळासाहेब मांगुळकर, असलम शेख, सुनील राऊत, गजानन लवटे, बाबाजी काळे, राहुल पाटील, संजय देरकर यांनी या बैठकीला दांडी मारली आहे। तर महाविकास आघाडीच्या बैठकीला आमदारांनी दांडी मारल्यानंतर यावर सत्ताधाऱ्यांनी निशाणा साधलाय। आमदारांच्या गैरहजेरीवर महाविकास आघाडीच्या नेत्यांनी आत्मचिंतन करण्याची गरज असल्याचं उद्योगमंत्री उदय सामंत यांनी म्हटलंय। तर बैठकीला ज्येष्ठ नेत्यांची गैरहजेरी असणं ही आश्चर्याची बाब असल्याची प्रतिक्रिया मंत्री शंभूराज देसाईंनी दिली आहे। कदाचित मुंबईमध्ये जो काल पाऊस पडला त्याच्यामुळं काही आमदार येऊ शकले नसतील असं मानायला हरकत नाही, कारण तोच खुलासा कदाचित आज होणार असेल किंवा झाला असेल, मला माहीत नाही। त्या महाविकास आघाडीच्या बैठकीला आमदार का उपस्थित नव्हते हे खरोखरच आत्मचिंतन महाविकास आघाडीच्या सगळ्या नेते मंडळींनी करणं गरजेचं आहे। आता त्याच्यानंतर करणार असंच म्हणाल की हे जे आमदार उपस्थित नव्हते म्हणजे परत आमदारांच्या टायगर ऑपरेशनला सुरुवात झाली की काय? तर आता तेच जर सुरुवात करून देणार असतील तर आम्ही नाही का म्हणावं? महाविकास आघाडीमध्ये मला सुद्धा काल ते बघताना आश्चर्य वाटलं। एका मोठ्या राजकीय पक्षाचे पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे साहेब आणि त्यांच्या जोडीला कोण ना पवार साहेब, ना जयंत पाटील साहेब, ना नाना पटोले साहेब, हे सिनियर नेते कोणीच नाहीत। सिनियर नेत्यांच्या बरोबर एकेकाळी राज्याचे मुख्यमंत्री राहिलेले म्हणजे साहेब उद्धव ठाकरे साहेब महाविकास आघाडीचे मुख्यमंत्री असताना ही सगळी मंडळी त्यांच्याबरोबर असायची, ज्येष्ठ मंडळी, सिनियर मंडळी। आज ज्युनियर लोकांच्या बरोबर त्या बैठकीत बसताना आणि त्यांची बॉडी लँग्वेज पण काल उद्धव ठाकरे साहेबांची सांगत होती की त्यांना हे काय पटलेलं नाही, पण आता काय आहे, काय झाले त्यांना ते आता बोलताही सहन होत नाही आणि सांगता येत नाही। तर ठाकरेंनी महाविकास आघाडीची मोठ बांधण्यापेक्षा आपल्या पक्षातल्या गटबाजीवर लक्ष द्यावं असं म्हणत भाजपचे मुख्य प्रवक्ते नवनाथ बन यांनी ठाकरेंवर निशाणा साधला। उद्धवजी ठाकरे यांनी महाविकास आघाडीची मोठ बांधण्यापेक्षा महाविकास आघाडी एकत्र करण्याच्या नादात
पडण्यापेक्षा उभाटा गट एकत्र ठेवण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे. कारण उभाटा गटामध्ये भास्कर जाधव विरुद्ध मिलिंद नार्वेकर, आदित्य ठाकरे विरुद्ध संजय राऊत असे गटतट विभागले गेलेले आहेत. त्यामुळं कुठं महाविकास आघाडीची मोड बांधायला जात आहेत. संजय राऊत, तुमच्या पक्षामध्ये जी गटबाजी चालू आहे, तुमच्या पक्षाची 4 शकलं पडलेली आहेत, ते आधी सांभाळा आणि मग महाविकास आघाडीची वोट बांधणं, महाविकास आघाडी एकसंघ ठेवणं याचा प्रयत्न करा. तर आमदार मतदारसंघातील कामांमुळे महाविकास आघाडीच्या बैठकीला उपस्थित नव्हते. कुणीही वेगळा अर्थ काढण्याची गरज नसल्याचं ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी म्हटलंय. तर काही जण व्यक्तिगत कारणामुळे गैरहजर असल्याचं आमदार अंबादास दानवेंनी म्हटलंय. आता कालच्या बैठकीला सुनील राऊत नव्हते, बरोबर ना? का नव्हते? त्यांच्या भागामध्ये एक भिंत कोसळली. पावसामुळे एक मोठी भिंत कोसळल्यामुळे काही लोक तिथे जखमी झाले, अडकले. त्यांनी मतदारसंघातच राहिला पाहिजे. रोहित पवार नव्हते. रोहित पवार एका आंदोलनामध्ये अडकलेले. जयंतराव पाटील सुद्धा असे काही अनेकांनी आपली ती भूमिका कळवली. पण बहुसंख्य आमदार तिथे उपस्थित होते. विधान परिषदेचे होते, विधानसभेचे होते आणि महाविकास आघाडीचे सर्व नेते उपस्थित होते ना. असे काही नाही, 2-4 जण गैरहजर होते. त्याची यादी माझ्याकडे पूर्ण हजेरीची. त्यामुळे 23 वगैरे काही गैरहजर नाही. 2-4 जण व्यक्तिगत कारणाने गैरहजर राहिले, काही आजारी होते. त्याच्यामुळे असं व्यक्तिगत घेण्याची गरज नाही. मला असं वाटतं सगळेच्या सगळे आमदार मेजॉरिटीनं उपस्थित होते. विजय वडेट्टीवार साहेब मला असं वाटतं आताही हाऊसमध्ये असतील का नसतील, तब्येत ठीक नाही त्यांची, त्यांनी सांगितलेलं होतं. नाना पटोले तर मला माहिती नाही, परंतु मला वाटतं ते त्यांच्या पक्षाला ते माहिती असेल. मी माझ्या पक्षाचं बोलू शकतो. दरम्यान सगळे आमदार संपर्कात होते. आता कोणतेही ऑपरेशन होणार नाही असं पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी म्हटलंय. तर यावेळी त्यांनी शिंदेच्या शिवसेनेच्या ऑपरेशन टायगरची खिल्ली उडवल्याचंही पाहायला मिळालं. सगळे आमदार उपस्थित होते, सगळे एक दुसऱ्यांच्या टचमध्ये होते. त्यामुळे काही असं तुम्ही लगेच आमदार अनुपस्थित, ऑपरेशन कोल्हा होणार, कारण आता टायगर बिगर ते गेले, आता कोल्हाच राहिला फक्त. आता ऑपरेशन कोल्हा होणार, तर ऑपरेशन कोल्हा बिल्ला काय होत. तर महाविकास आघाडीच्या बैठकीला 23 आमदारांनी दांडी मारल्यानंतर महाविकास आघाडीचे आमदार फुटणार अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाल्याचं पाहायला मिळत आहे. मात्र राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी या चर्चा फेटाळून लावत एकही आमदार कुठेही जाणार नसल्याचं म्हटलंय. चर्चेला काय अर्थ नाही. आमचा एक सुद्धा राहणार नाही सर. चर्चेला काय अर्थ नाही. आमचा एक सुद्धा राहणार नाही. आमदार आपल्या मतदारसंघात होते. आमदार वैयक्तिक कामामुळे बैठकीला येऊ शकले नाहीत. एकही आमदार कुठेही जाणार नाही असं महाविकास आघाडीचे नेते आत्मविश्वासाने सांगतायत. मात्र असं असलं तरी अधिवेशनाच्या काळात 60 पैकी तब्बल 23 आमदारांनी दांडी मारल्यानं चर्चा तर होणारच. ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास, मुंबई.